केवळ 500 रुपये देण्यास नकार दिल्याने जळगावातील जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलेल्या जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नितीन नाना काळे वय 35 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी देखील संशयित तरुणाने वाद करत डोक्यात बिअरची बाटली फोडली होती. मात्र त्याच 2 दिवसातच पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप मयत तरुणांच्या नातेवाईकांनी केला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाऊ, नेमकी काय घटना आहे, कशा प्रकारे, म्हणजे काय कारण होतं नेमकं? त्यांच्या पहिले जुने वादी होती ते तिथं, म्हणजे त्या उद्याची तिची आज केस होती तिची अली कोर्टात. तो म्हणे कॉम्प्रोमाइज कर बुवा, तर माझा भाऊ नाही बोलला त्याला, तर त्यांनी त्याच्यावर जीव हल्ला केला. घरून घेऊन गेला. घरून घेऊन गेला म्हणजे नेमकं काय? माझी आईनं आवाज दिला, गाडीवर बसून घेऊन गेला. स्प्लेंडर गाडी होती तिच्याजवळ आणि त्याच्या घरी नेलं. त्याच्या घरी तिची आई पण होती आणि तिची बाई पण होती. दोन ड्रिंक केलेली होती त्यांनी. आणि तिची बाई आणि तिची आई तिच्याच होते घरामध्ये. त्याच्या बाईनं बी ओढलं म्हणे त्याला. ते आजूबाजूचे लोक ते आता काही त्यांना घाबरून सांगता नाही आहे, कारण की तो दरवेळेस तसंच करतो. कशाने मारलंय नेमकं? ते चापरने मारलं त्याने. त्याच्याकडे चापर हमेशा राहतात. ते त्यांनी 1-2 जणांना चापर दावलं. ते पोरं आता इथं ऐकणे आहे. त्यांना बघितलं, त्यांनी आण म्हणे, त्याने काही दिलं नाही. तो पडून गेला, दारू पेला होता तो. मग याला घेऊन त्याच्याच घर डिंकनगर. काय आपलं मयत भावाचं नाव काय? नितीन नाना काळे. आपलं नाव? राजू नाना काळे. माझ्या भावाला मारलं. त्या टायमाला केस झाली, सगळं झालं आणि त्याला लगेच 2 दिवसामध्ये सोडून दिलं. श्याम सूर्यवंशी त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर तो दुसऱ्याला बी मारतो, कोणालाही मारतो, त्याला परत सोडतो. मागणी काय आपली? मागणी काय? त्याला सोडायचं नाही. कारवाई व्हायला पाहिजे. आपलं नाव? माझा जितेंद्र भगवान सोडून. नितीन नाना काळे. त्याची पूर्वी बी अशी त्याने दारूची बाटली मारली होती, त्याची केस होती. तर त्याचे काय असंच किंवा माघार घ्यायचे नाही. पेडवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात. तेव्हा पण तसंच केलं त्याने. कोर्टात केस चालू होता. आज कशावरून मत झाला होता ते नाही कळलं ना. मग तो घरून गाडीवर बसून गेला ना. मी झोपलेलो होतो. किती वाजेची घटना? 3 वाजेला आला होता तो. कशाने मारलंय मुलं? काय चापर वगैरे काही असतं. काय मागणी काय? त्याला पैसे व्हायला पाहिजे. वारंवार सोडून जातो. शनीपेठवाले त्यांना सोडून देतात. आणि आजूबाजूच्या कोणी मारलंय? आरोपीचं नाव काय? श्याम सूर्यवंशी. याच्या भाऊला पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस अजून काय आलेच नाही आमच्यापर्यंत इकडे. तिथं केस केली त्याने, ते चालू आहे त्यांच्यावाला. आपलं नाव? नाना पांडुरंग पाटील. सर, जळगाव शहरातील जैनाबाद परिसरामध्ये एका तरुणाची निर्घुण हत्या झाल्याची माहिती समोर येते. नेमकं काय कारण आहे कुणाचं, काय समजाली नाही? शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जैनाबाद परिसरामध्ये एक नितीन नाना काळे नावाचा जो व्यक्ती आहे, तो आज रोजी सिव्हिल हॉस्पिटलला मयत झालेला आहे. घटनेचा पूर्ववृत्तांत असा होता की त्याचा मित्र आहे श्याम सूर्यवंशी. ते श्याम सूर्यवंशी जो मित्र आहे त्याने काल जुन्या वादातून चॉपरने त्याच्या घरी बोलून, दारू पिण्यासाठी घरी बोलून चॉपरने त्याच्यावर वार केला होता. त्याच्यातून तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी काल आणलं होतं, परंतु आज रोजी तो मयत झालेला आहे. सर, संशयित आरोपी ताब्यात आहे? बरोबर, संशयित आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सर, संशयित आरोपीने काही माहिती दिली, काय कशाकरता फोन केला वगैरे काय? फक्त कुटुंबियाकडून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा जुना वाद होता. जुन्या वादाची आज रोजी मान्य न्यायालयामध्ये सुनावणीची तारीख होती. त्यानिमित्त तो इथे आला होता आणि जुन्या वादातूनच ही घटना घडली आहे.